जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। काही लोकांच्या हट्टपायी या योजनेच्या बट्ट्याबोळ झाला असल्याचा आरोप चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी खासदार यांच्यावर आरोप केला। टेबलावर बसून सवे आराखडा तयार केला गेला असल्याने योजना यशस्वी कशी होणार? पाणीपुरवठा मंत्र्यांनी योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर देखील काही लोकप्रतिनिधींना ठेकेदाराची ओळख व्हावी यासाठी पुन्हा भूमिपूजन करण्यात आले होते। जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळत नाही आहे। नंदुरबार जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेच्या कामांवरून राजकीय आरोपांची मालिका सुरू झाली आहे। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यावर गंभीर आरोप करत योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। पाणीपुरवठा मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतरही काही लोकांनी ठेकेदारांशी ओळख व्हावी यासाठी भूमिपूजन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत तब्बल 2604 कामांना मंजुरी मिळाली असली तरी अनेक कामे सध्या रखडलेली असल्याचा दावा त्यांनी केला। केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने योजना रखडल्या आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुमारे 1000 योजना बोरवेलवर आधारित असल्याची माहिती समोर आली असून अशा योजनांच्या यशस्वीतेबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली। योजनांचे आराखडे प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ टेबलावर बसून तयार करण्यात आल्याचा आरोप करत काही लोकप्रतिनिधींनी ही योजना केंद्र सरकारची असल्यामुळे सर्व अधिकार आपल्याकडे असल्याचे गृहीत धरले आणि त्यामुळेच या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जल जीवन मिशनच्या वेळेला खासदाराचे ते अधिकार आहेत, आमचे अधिकार आहे असं म्हणून काही लोकांनी जल जीवन मिशनच्या मंत्र्याने भूमिपूजन केल्यानंतर सुद्धा जिल्ह्याच्या सगळ्या प्रकल्पाचं नाट्य मंदिरामध्ये ऑनलाईन भूमिपूजन केलं होतं। तरी काही लोकांनी हट्ट धरले, त्यांनी ठेकेदारांची त्यांची ओळख व्हायला पाहिजे म्हणून काही कामांचं भूमिपूजन केलं आणि आता ती सगळी कामं रखडलेली आहे, ते सत्य आहे। अशा वेळेला केंद्र सरकार बी पैसा देत नाही, राज्य सरकार बी पैसा देत नाही। जेव्हा जिल्हा नियोजन मध्ये आम्ही बसतो त्यावेळेला या जिल्ह्यामधल्या 900 का 1000 योजना या बोरिंग वरून केल्या आहेत। आता बोरिंग केव्हा आटून जाईल, काय आटेल याची परिस्थिती सगळे टेबलावर बसून एस्टिमेट केले आहे। पण काही लोकप्रतिनिधींना बुवा हे योजना केंद्राची आहे म्हणून आम्हाला अधिकार आहे त्याच्यात दुसऱ्यांनी बोलू नये, त्यांच्या हट्टापायी या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे। Thank you.